श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, माझ्या लेकरा, आज मी तुला आशीर्वाद देण्यासाठी नाही तर तुला जागं करण्यासाठी आलो आहे. तू रोज माझ्या समोर येतोस, नमस्कार करतोस, प्रार्थना करतोस, पण आज मी तुला एक प्रश्न विचारतो. तू ज्या गोष्टीची वाट पाहतो आहेस ती खरंच तुला हवी आहे का? हे ऐकून तुला आश्चर्य वाटेल, पण अनेकदा माणूस स्वतःलाच ओळखत नाही. तो दुसऱ्यांचे जीवन पाहतो, दुसऱ्यांचे सुख पाहतो आणि मग त्यालाही तेच हवंसं वाटू लागतं. पण मी तुझ्या मनात डोकावून पाहिलं आहे. तुला पैसा हवा आहे, पण त्याहून जास्त तुला मन शांती हवी आहे. तुला यश हवं आहे, पण त्याहून जास्त तुला कोणीतरी तू चांगला आहेस असं म्हणावं असं वाटतं. तुला मोठं घर हवं आहे, पण त्याहून जास्त तुला घरात प्रेम हवं आहे. आणि म्हणूनच आजपर्यंत तू समाधानी झालेला नाहीस, कारण तू बाहेर शोधत राहिलास जे आतमध्ये हरवलं होतं. आज मी तुला एक सत्य सांगतो. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहीत आहे का? तो कोणताही माणूस नाही, तो तुझ्या मनात बसलेला संशय आहे. माझ्याने होईल का? मी योग्य आहे का? माझं नशीब कधी बदलेल का? हे प्रश्न तुझी शक्ती खात आहे. आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी तू हे प्रश्न विचारणं बंद करशील त्या दिवशी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. लेकरा, तुला वाटतं मी तुला संकेत देईन. हो, आज मी संकेत देतो. जर तुझ्या आयुष्यात सध्या काही गोष्टी तुटत असतील, काही नाती दूर जात असतील, काही योजना अपयशी ठरत असतील तर घाबरू नकोस, कारण प्रत्येक वेळी तुटणं म्हणजे नुकसान नसतं. कधी कधी मी तुझ्या हातातून चुकीची गोष्ट काढून घेतो, जेणेकरून योग्य गोष्ट तुला देता येईल. तुला वाटतं मी उशीर करतो, पण मी कधीच उशीर करत नाही. मी वेळ तयार करतो. मी पेरल्यावर दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही. तसंच तुझ्या प्रार्थनाचं आहे. त्या ऐकल्या जातात, पण आधी तुला तयार केलं जातं. आजपासून एक काम कर, स्वतःची तुलना कोणाशीही करू नकोस. तुझा प्रवास वेगळा आहे, तुझी परीक्षा वेगळी आहे आणि तुझं यशही वेगळं असेल. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात चमत्कार येणार नाही, तूच चमत्कार बनणार आहेस. एक दिवस येईल जे लोक आज तुला दुर्लक्षित करतात तेच तुझ्याकडे पाहून प्रेरणा घेतील. पण त्यासाठी आजपासून स्वतःवर विश्वास ठेव. माझं नाव घे, पण स्वतःची किंमतही ओळख, कारण मी तुझ्यासोबत चालतो आहे. तू एकटा नाहीस. आणि हे शब्द जर तुझ्या हृदयापर्यंत पोहोचले असतील तर समज, बदलाची सुरुवात आजपासून झाली आहे.